एवढा घाबरलो ना जेव्हा किचन मध्ये आलो तेव्हा. हे बघा ते किचन मध्येच मधुमक्खीचं हे बनवलंय बघा. बापरे. आता पप्पा ते पुन्हा हनी बनवणार. हा हनी तर कुरकुरे कंपनीचं चेअरमॅन आम्हाला भेटायला आलेत. आणि मग मी नंतर ना मी ते चेअरमॅनला काय केलं माहिती का, मीटिंग साठी बाहेर घेऊन गेलो. तर मग ते बोलताय आम्ही यासाठी आलोत का तुमचा युट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आमच्या सोबत डील करणार का. अनुनी कसं उरण मध्ये खाले ना असं बेबी पॅटीस, तर तिला तसंच पाहिजे. ते हा 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 बघा किती भारी. भाई साहब नल्ली एक नंबर. नल्ली पासून सुरुवात करूया. ओहो ओहो ओहो. गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता सकाळच्या 11 वाजलेत. आज एवढा घाबरलो ना सकाळ सकाळी. स्नेहा बोलली हो ते बघा काय झालंय. ना खरंच इथे आम्ही झोपलोय आणि बाहेर एवढे झुंड होते मधमाशांचे. आता आम्ही बाहेर जसं निघलो की चला बघूया काय झालंय, बघतोय तर आपल्या किचन मध्ये झुंड बनवलाय. बापरे एवढी भीती वाटते. मधुमक्ख्यांचा हे बनवलाय काय छत. अर्धा पाऊण तास आम्ही बसलेलोच आहोत. फक्त सिक्युरिटीला कॉल म्हणजे हे जाऊन बोलून आले तर ते काय बोलतात धूळ कळा. अरे एवढे इथला जो बिल्डिंगचा सुपरवायझर आहे तो. खूप सारे वाटते ना. मी ना वॉशरूम मध्ये गेली होती, किचन मध्ये होती ना मम्मा. मला वाटते ना तिथे ना एक मधुमक्खी बसलेली दिसली. अच्छा तर मला वाटलं होतं पप्पा की ती एक काहीतरी असेल, काहीच नसेल कळत असेल. म्हणजे जेव्हा बघितले तेव्हा किती होते ना भरपूर आहेत. चला तुम्हाला दाखवतो. क्लीन असेल. एवढा घाबरलो ना जेव्हा किचन मध्ये आलो तेव्हा. हे बघा ते किचन मध्येच मधुमक्खीचं हे बनवलंय बघा. बापरे. आता पप्पा ते पुन्हा हनी बनवणार. हा हनी बघायला लागले बघा. बंद करा बाबा हे नको काय करू. तर आता याला आपण काढायचं कसंच नाही. आपल्याला तर कोणतरी बोलवायलाच लागतील. नाही तर आपण एक पहिला आपला रूम ओनर आहे त्यांना फोन करूया ना. म्हणजे आजचा जो नजारा आहे ना खूप म्हणजे आमच्यासाठी भयानक वाटते बघा. कारण हे तर आता तुम्हाला बसलेले दिसतात जेव्हा उडवत होते ना बापरे. आणि आवाज काय आता बघा तरी येऊन बघा जॉईन करतायत. बिजू बिजू किती आहेत बघा. एकावरती एक येऊन बसतात. पप्पा मला एक क्यूट वाटतं पण जास्त क्यूट नाही वाटत कधी. हे बघा जास्त कधीच नाही क्यूट. हे बघा इथून एकदम क्लिअर दिसते. किती सारे आहेत. हे बघा ना बघा. कसं वाटतं बघून. एक असते तेव्हा क्यूट वाटत. आणि जेव्हा सकाळी होत्या ना इथं सर्व उडत होत्या ना बेडरूम मध्ये आम्ही बघितला तेव्हा काही म्हणजे व्हिडिओ शूट करायची काही आयडिया नाही आली. पण आवाज गुंग 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 असा येत होता. आमचं ना पप्पा ते लोकांना वाटेल आपण त्याच्यावरती हमला करणार ना. नाही सर पटकन आता पण सानूला तर मारण्याची मज्जा येते या. आणि मी किती क्यूट दिसते जेव्हा ते एक असतात. अटॅक केला ना तर क्यूट करतील आपल्याला. एकदम क्यूट हो आपण. एकदम क्यूट माझ्या फुगला फेस. माहिती ना आपण कुठला मॅन वर्सेस वाईल्ड बघायचं. मी झाडांना पाणी मारायला घेतोय ते सानूला म्हटलं मी मधुमक्खीनं पाणी मारी. ऐका ना मी हे बघितलं की बाप्पा एक गेमच आहे ज्याच्यात एक डॉगी असते. त्याच्यामध्ये पूर्ण मधुमक्खीचं छत असते. त्याच्यामध्ये ना आपण डॉगीला हे लावायचं आहे सर्कल. त्याला वाचवायचं आहे. तर ते कसं आहे ना पप्पा, मी जेव्हा रॉंग केलं होतं ना काहीतरी तेव्हा ना पप्पा त्याला ना लागला होता आणि तो असं करत होता. आणि नंतर असं लास्ट मध्ये ऍड ते अच्छा. आणि डॉग कसं करतात. स्नेहा इथे चहा बनवते. चला मस्त की चहा घ्यायला बसूया. सर्वात पहिले पाणी देतो झाडांना. आज लेट झाला. चला या सर्वांनी चहा पियायला. अरे हा मला तुम्हाला हे सांगायचं राहिला. तुम्हाला माहितीये का आज ना रात्री ना मी स्वप्न बघत होतो. तुम्हाला म्हणजे हसायला येईल ऐकून. मी ना स्वप्नामध्ये हे बघत होतो का मोठे कंपनी सोबत ना डील करत होतो म्हणजे प्रमोशन साठी. तुम्हाला तर माहिती आपण प्रमोशन जास्त करतच नाही जास्त एखादा करतो बस. एखादा केला तर करतो. पण असं स्वप्न बघत होतो का कुरकुरे कंपनी सोबत म्हणजे आपलं कुरकुरी निघालो घ्या कुरकुरे. तर कुरकुरे कंपनीचं चेअरमॅन आम्हाला भेटायला आलेत.
आणि मग मी नंतर ना मी ते चेअरमनला काय केलं माहिती का, मीटिंगसाठी बाहेर घेऊन गेलो आणि ते मला बोलतात का आमची कंपनी आहे कुरकुरे, एकदा तू टेस्ट करून बघ. तर मी बोललो मी कधी खाल्लेच नाही. तर मग ते पॅकेट ओपन करतात आणि मला खायला देतात. तुम्ही तोंडात टाकताना असा कर कर आवाज येते. मी बोलते एकदम फ्रेश आहेत, भारी आहेत. तर मग ते बोलताय आम्ही यासाठी आलोत का तुमचा यूट्यूब चॅनल आहे तर तुम्ही आमच्यासोबत डील करणार का प्रमोशनची. मग नंतर मी त्यांना काय बोललो ठीक आहे डील आपण करूया. तो पण एक काम करूया, एक जागेवरती बसून बसून कंटाळा येते. आपण बघा बाहेर मस्तपैकी शेती आहेत, मस्तपैकी पाणी बिनी वाहते, हायवे आहे साईडला, तर तिकडे असं म्हणजे चालत चालत जाऊया आणि आपण प्रमोशनचे रिलेटेड बोलूया. तर मी असं चाललोय. मग नंतर मी त्यांना विचारते याच्यामध्ये काय काय भेटलेलं आहे, म्हणजे असं म्हणजे काय हानिकारक तर नाही ना, लोकांनी जर खाल्ला तरी ते म्हणजे बरेचसे म्हणजे सोशल मीडियावरती तुमचे कुरकुरेबद्दल दाखवतात, जाळून दाखवतात, याच्यामध्ये बघा किती हे आहे ते आहे, असं मी सांगतोय एक्सप्लेन करून. तर ते एकदा तुम्ही आमच्यावरती विश्वास ठेवा, असं काहीच नाही. तुम्हाला जेवढे पाहिजे पैसे तेवढे देतो. तोपर्यंत स्नेहानी हो उठा उठा बोलतो, ते बघा काय चाललंय? इथं डील कॅन्सल झाली. मग बरं काय झालं मग नंतर बघते बाहेर बघते तर एवढे सारे मधमाशे मग आले. त्यांचा आवाज खूप खूप जो आम्ही सकाळी बघितलं तो खूप डेंजर वाटत होता. आता तर शांत बसलेत. म्हणजे एवढं ना असं काही खिडकीच्या बाहेर असं पूर्ण फक्त मधमाशाच दिसत होते. मला वाटलं की सगळीकडे झालंय की काय, कारण बघा एकदम मध्ये ना आपण झोपून उठलेलो पूर्ण ना काहीच दिसत नव्हतं. तर मला वाटलं तसं काहीतरी परत झालंय की काय आपल्या याच्यात. पण ह्यांना मी उठवला आणि ह्यांनीच मला सांगितलं की देवो के देव महादेव मध्ये एक एपिसोड आहे जिथे ना आपले पार्वती माँ एक रूप धारण करते, जिथे की एक असुर असते, भ्रामरी म्हणून एक रूप धारण करते. खूप सारे मधमाशांचा म्हणजे छोटे छोटे हे घेतात अवतार, कारण की त्याने एक असुरला मारायचं असतं. कारण त्या असुरला असं वरदान मिळालेलं असते की माणूस 2 पायाचा आणि 4 पायाचा कोणच त्यांचा वध नाही करू शकत. तर आता त्या असुरचं नाव नाही आठवत. तर ते पार्वती मा ते मधमाशांचं रूप घेते आणि त्यांचं मग ते अंत करतात असं आहे. तर ते हे मला सांगतात की असं आहे म्हणून ते हे गोष्टी घडतात, कारण की आपल्याकडे महाकाल बाबा ऑलरेडी विराजमान आहेत, त्याच्यासाठी ते येत आहेत. पण थोडीशी भीती तर असतेच ना, आपल्याला ते काढायलाच लागेल असं काय नाही. आणि तू काय कधी आले होते? अरे एक काय नाही, हजारो लाखो मध्ये संख्या आहे. तर बस स्वप्न बघितलं व्हायच्या अगोदरच मी तुम्हाला उठवला की बघा मधमाशे आलेत म्हणून. तर काही असू शकतं, आपण विश्वास करतो तर खूप गोष्टी असतात, नाही केलं तर काहीच. मग असंच राहणार हे, काय होणार नाही, ते काही त्रास नाही देणार. खिडकी बिडकी उघडू नाही शकत ना मी. अरे नको उघडू नाही, या खिडक्या उघडणं हवं का? भीती वाटते मला. झाडांना पाणी पण मारलेलं आहे. तर चला आता आम्ही चहा घेतो कंटिन्यू. तर आता ना आम्ही तिघे पण रेडी झालोत आणि सर्वात पहिले आता कसं लेट झालंय तर सर्वात पहिले आपण बाबांची पूजा करूया, मग नंतर बाहेर जाऊ ना जेवायला दुपारचा. सर्वव्यापी तू प्रचंड महाकाय, आदिशक्ती तू नरमुंड मालाधार, तुझ्या विना जीवनास अर्थ साकार, महाकाय तो सगुण निराकार. आता पूजा वगैरे झाली आहे की सानूचं स्केटिंग क्लास स्टार्ट ना सानू? काल फर्स्ट डे होता, आज सेकंड. जायचं मग जायचं कस नाही? कचरा करू का? मधुमक्खी का छत्ता गिर गया फोन. हे बघा काढा. बघा किती घाबरतात आणि बोलते की मी धुवा लावून बोलते काढते रे येतात बघा ते पण. किती घाबरून काढतात बघा यांचं एक्सप्रेशन. जीत गया मैं. तर आता सानूचं कसं स्केटिंग क्लास आहे, तर जाता जाता आम्ही विचार केला ज्यूस पिऊन जाऊया.
तर आता स्केटिंग करून आलो आम्ही. आळू आलो पोटात दुखायला तर म्हणून आली मी. हा मी तुम्हाला बोललो होतो ना नाही द्यायचं मग गन्न्याचा ज्यूस ना. गन्ने चला ते जाऊया. मला सूट नाही होत करणं. कालू मम्माचं पाय चालते. मस्ती खोर आहे एकदम. अरे बापरे अजून आता just येतात. आलो आम्ही बघा हे किती झुंड बनवत फॅमिली फॅमिली इज फॅमिली. बाप रे बघा किती सारे मधमाशी आले बाबा किती भीती वाटते हे बसल्यात सगळं बघा बघून. कशा वा वा वा. आता मी मसाल्याची ऑर्डर घेत होतो आणि स्नेहा आणि फ्रुट्स कटिंग करून आणलेत. सानू गोड आहे वाटतं. तर आता कसा घरामध्ये किचनमध्ये मधमाशीने छत्ता बनवला आहे. आम्ही ना मराठीमध्ये मधमाशांचा पोळा बोलतो. तर आता याला कसा काढायचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा ना स्नेहा. ते कंटिन्यू येत चाललेत अजून नवीन नवीन भीती वाटते की कसं निघते आणि कसं काय होणार. तर आता मी फ्रुट्स खाऊन घेतो आणि पटकन मसाले पॅकिंग करायला जातो. तर आता जस्ट फ्रुट्स खाले म्हणजे फळ खाले आणि खाली आलोय मसाले पॅकिंग करायला. मसाले स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला 23 तारखेला नवीन तयार झालेला आहे. तर ज्याला कोणालाही हवा असेल तर तुम्ही आमच्याकडनं मसाले ऑर्डर करू शकताय. स्क्रीनवरती आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर तुम्ही आमच्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर करताय तर त्याच्यावरती तुम्हाला 460 रुपयाची कोलंबी पापड म्हणजे एक पॅकेट कोलंबी पापडचा फ्री मिळेल. आणखीन बघा याच्यावरती स्टिकर नाही लावलेले आहे. तर हे जेव्हा मसाला तयार झाला ना हा तेव्हा हे स्टिकर एवढे म्हणजे संपले तर हे बाकीचे राहिलेले आहेत 10-12. तर आता स्टिकरची पण ऑर्डर दिलेली आहे. 2 दिवसामध्ये स्टिकर पण येतील. स्टिकर आल्यावरती ते जे राहिलेले आहेत ना 10-12 पॅकेट त्यांना पण चिटकवेल. आणि झालं आता मधमाशांच्या पोळल्याचा. बापरे स्नेहा एवढी घाबरली आणि मी पण घाबरलो. असं नाही का मला भीती नाही वाटत, मला पण भीती वाटते कारण त्याचं सारखा गुंग एवढा म्हणजे घाबरवते ना. पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याला आता कसं आपण काढायचं तिथनं. कारण हिंमतच नाही होत काढायची आणि कसं काय काढणार. आणि काढायला गेलो आणि त्यांना एकदम ते ॲग्रेसिव्ह झाल्या. जर त्यांना राग आला तर डायरेक्टली माहिती ना अटॅक करणार. भीती वाटते. आता विचार करा स्नेहा कधी बाहेर नाही निघत. तिला पण एवढी भीती वाटायला लागली ना का सानूचा स्केटिंगचा क्लास होता तर ती पण तिथे आली. तर याच्यामुळे ती आली. तर तिला आता मी समजवलं की काय करणार नाही तू एक काम कर फक्त किचनचा जो डोअर आहे ना तो बंद कर तू, बाकी काहीच नाही करणार ते. आता बघू पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आपण याच्या पुढे काय करू शकते का ते मधमाशा तिथून जातील. नक्की कमेंट करून सांगा. आणि बघा दादा आहे प्रवीण दादा. नमस्कार दादा. नमस्कार दादा कुठनं आलेत तुम्ही. घाटकोपर. घाटकोपरवरून आले दादा. दादाला वाटतं उद्या गावाला जायचं आहे ना म्हणून डायरेक्ट इथे घ्यायला आला मसाला दादा. तर हा 1 किलो मसाला सांगितलेला. तर फीडबॅक नक्की द्या हा मसाला कसा येते. आणि एकदा आपल्या युट्यूब फॅमिलीला तुम्ही सांगू शकता कधीपासून आपले व्हिडिओज बघता. मी झालं आता लॉकडाऊन पासून मी बघतो. अच्छा लॉकडाऊन पासून व्हिडिओ बघताय. अरे बापरे लॉकडाऊन म्हणजे भरपूर वर्ष झाली. थँक्यू सो मच दादा तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. चला मग सावकाश जा आरामात जा. हा चल चला. तुम्ही बघू शकता मला किती गरम होतोय आणि मी किचनमध्ये आले. म्हणजे किचनचा मी सगळा बघा इकडे क्लीन केलेला आहे आणि विचार केला आता ना मस्त पॅटीज बनवते. ब्रेड पकोडा जो आपण बोलतो ब्रेड पकोडाच बोलतो आय थिंक किंवा ब्रेड पॅटीज पण बोलताय तर ती मी बनवणार आहे कारण की इच्छा झाली खायची. आणि कसं आज आहे ना एक्झॉस्ट फॅन बिलकुल चालू नाही करू शकत तुम्ही बघू शकता. आणि मला एवढी भीती वाटते ना यांची. आणि ते आता कमी झाले कमीत कमी परत 15-20 आलेले आणि ते राऊंड मारून परत ते वरती चाललेत. एवढी भीती वाटते कसं काय होईल बापरे. आता बघा इकडे मी बटाटे बॉईल करत घेतलेत. आता आपण ना पॅटीज करूया आणि चहा करते तोपर्यंत हे वरती येतील मग आम्ही सोबतच चहा नाश्ता करणार. तर ह्यांच्यामुळे इतकी भीती वाटली आहे ना मला. म्हणजे आज एवढं म्हणजे एक वेगळंच फील होते सकाळपासून उठून. बघा हे घरी नव्हते म्हणजे चांगलं स्केटिंग क्लास घेऊन झालं तर मी पण सोबत गेले. मला कुठे ना कुठे भीती वाटते की जरी माझ्याकडून चुकून खिडकी उघडली आणि त्या आतमध्ये आलेत तर. पण ठीक आहे चला आता मी काय करते चहा ठेवते आणि आपला ब्रेड पकोडा बनवायला घेते.
फायनली मसाले सर्व पॅकिंग करून झालेले आहेत. तर चला आता घरी जाऊया. आता मी घरी आलोय. काय करते? अरे वा, पॅटीज बनवते पॅटीज. पॅटीस चहा. वा, स्क्वेअर वाला चालेल ना छोटे नाही नाही छोटे? असं एकच. आता नाही, मी एकाचे ट्रायंगल दोन, करते ना 4. एकाचे 2 बनव बस झाले. परत ते परत होय, काय? भरपूर रोज होते. का? हा. तर स्नेहा ना आता एकाचे 2 बनवलेलं, आता एकाचे 4 कारण बनवते. सानूनी कसं उरण मध्ये खाले ना असं बेबी पॅटीस, तर तिला तसंच पाहिजे. ते याच्यापेक्षा पण छोटे असतात ते. नाही एवढे नाही एवढेच असतात ना. एवढेच असतात का? हा. मग तुला कसं वाटतंय आता मधुमक्खी आपल्या इथे आलेत गॅलरी मध्ये, आपल्या किचन मध्ये? हसायला येते का? सानू फझी असतात, फझी म्हणजे सॉफ्ट. सॉफ्ट असतात, क्युशी. स्क्विशी नाही, मग फझी. सॉफ्ट म्हणजे काहीतरी फॅब्रिक सॉफ्ट. अच्छा, तुम्ही हातात घेऊन बघितलेली आहे? नाही बघा, याच्यासारखी सॉफ्ट असते तिच्या पाय. अच्छा अच्छा, हा ये वाले बरोबर. असे मुलायम. मस्तपैकी चहा घेऊया आता. बस. चटणी पाहिजे. या सर्वांनी चहा पियायला आणि पॅटीस खायला. कसं झालंय सानू? छान झालंय. छान, फक्त थोडं क्रिस्पीने झालं कारण मी पटापट काढलं. नाही, तुम्ही ते व्हाईट ब्रेडने टाकलं. अच्छा, व्हाईट ब्रेड मध्ये ते लोक बनवतात. पॅटीस. तर घरचे ना. ते तर आहे. मस्त, उचल पण भारी लागते त्याच्यानं. क्रिस्पीने झालं ना थोडा. ते त्यांची काहीतरी ट्रिक असेल. अरे बापरे, आता तर बघा किती मोठ्या मोठ्या आल्यात मधमाशा. आता कसं बाहेर आता हा गेलो आपण. हे बघा किती उडतात बघा. आता आवाज पण येत असेल बघा तुम्हाला घुंगाचा. तर आता आपण मार्केटमध्ये आलोत. इथे आपलं रोहित दादा आहे, आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला. फर्स्ट टाइम ऑर्डर करताय का? नाही, पहिले पण केला होता. पहिले पण केलेला का? तर मग अगोदर आपला तुम्ही मसाला यूज केलात, मग मसाल्याबद्दल काय बोलणार? मसाला एक नंबर, मस्त मस्त आहे. आवडला म्हणून परत ऑर्डर केला. आता 2 किलो अच्छा, केला. आता 2 किलो घेतले आणि याच्यावरती ना आपले क्रॅकर्स फ्री आहेत, तर त्याचा पण फीडबॅक नक्की द्या. आणि जे कोणी आपले आपला व्हिडिओज बघताय तर तुम्ही काय बोलणार? मसाला घ्यायला घ्यायला पाहिजे. पाहिजे, कारण का मी मला स्वतःला म्हणजे आवडलाय म्हणून मी परत घ्यायला होतो. थँक्यू सो मच दादा. Thank चला. तर आता ना जेवायला स्नेहा मटण बनवते. मी मार्केटमधनं आणून जवळजवळ भरपूर टाइम झाला. नंतर ऑर्डर घेण्यासाठी बसलो होतो. ऑर्डर वगैरे घेऊन झालेले आहेत. आणि आता स्नेहा रेसिपीला सुरुवात करते. हिरवा वाटण टाकलेलं आहे, मग त्यानंतर अख्खे मसाले थोडे टाकलेले आहेत आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे. बापरे, 2 मधमाशा घरात घुसलेले. बघा, गॅस बंद केलेला, पुन्हा थंड पडलाय. झाडूशी काढताना ट्यूबलाईट खाली पडली, मग ती सेट केली आम्ही. काही शूट केला नाहीये. बाहेर काढली कशी तरी, पुन्हा लाईट बंद करून. काय केलं माहितीये का? महाकाल बाबांजवळ गेली ती माशी. स्नेहाने आयडिया दिली का पूर्ण लाईट बंद करा, जिथे लाईट दिसेल तिथे ती जाईल. मग तिथे गेली महाकाल बाबांजवळ, मग तिथून डायरेक्टली बाहेर निघाली. एवढी भीती वाटायला लागली. अरे पण चावलीच ती तर. एक चावेल, एक काने चावणार. अग्रेसिव्ह झालेली ती, माहिती ना, गुंगुंग गुंगुंग करत होती ती. आणि ही तर ऐकतच नाही. तुला काय बोललो आतमध्ये ना, मजा वाटते खूप. चावल्यावरती बरोबर झालं. मला हे वाटतं की अजून इकडे नाही नाही नाही, ती याच्यामध्ये होती ती, ही गॅप मध्ये होती. पण तिकडे आली कशी काय आत? मग एकच होती ना, हा, मला गेली ना. 2-3 दिसलेले. अरे निघली असेल, बाकी गेली. इथे एक्झॉस्ट फॅन मधून नाहीये ना? नाही नाही, एक्झॉस्ट फॅन मध्ये ते असं आहे, जेव्हा बाबा, ते एक आपण रात्र चालू करून तेव्हा असं निघून होते त्याचं. रात्री आणि उठलो आणि घरातच भरलेलं असतं. काय? एक अशी घाबरले. मी घाबरलो. मी मान्य करते ना, मी भीत आहे. पण जर सगळी घरात आले तर रात्री अरे सगळे कशाला येतील? विचार कशाला? तू मटण बनव ना, मटण खाऊ बसतील की झोपू. यार भीती वाटते मला. आपल्याला तसं बघा, आपली इथे एक आली ना, तुम्ही एवढा घाबरले. मी विचार करते की जर अजून आले तर काय होईल. आणि काय नाही होणार की. हे बघा, आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकते. थोडा सांडवला ना, खाते. ठीक आहे. आता माझ्याकडून झालं तर लगेच दाखवलं सांडवलं आणि हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल ना, तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. मग त्यानंतर हळद टाकली. बघा, दुसरे कोणतेही गरम मसाला, दुसरा कुठलाही मसाला ऍड नाही केला आपण. खूप लोक मटन मसाला ऍड करतात, गरम मसाला, धना पावडर, काश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी. पण आपल्याला कुठल्याही मसाल्याची गरज नाहीये. हीच तर खासियत आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याची. फक्त जेव्हा मटन आणि चिकन बनवतो थोडेसे खडे गरम मसाले टाकायचे बस. थोडे काली मिरी 2-3 आणि तेजपत्ता बस. घरात ठेवा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. बाकीच्या मसाल्यांना करा बाय बाय. चला.
मस्तपैकी मसाले मिक्स करून घेतलेले आहेत बघा. आणि मग त्यानंतर स्नेहाने वाटण ऍड केलेलं आहे. या वाटणमध्ये भाजलेला खोबरा घेतलाय, भाजलेला कांदा घेतलाय आणि कच्चा टोमॅटो आणि त्याची मस्तपैकी एक पेस्ट बनवलेली आहे. आणि मस्तपैकी मसाल्यांना आता आपण शिजवून घेऊया. माझी लँग्वेज पण बदलत चालली. काय चाललंय ते भाषा बघितलं तेव्हापासून काय बोलायचं आणि काय करायचं की समजतच नाही. आता मसाले बोलायचं माशाच येतात तोंडात. मीठ टाकलंय का नाही मी पण विसरते. बघ मला पण नाही आता माहिती. थोडंसं मी ते टाकलंय बॉईल केलेलं आहे. माशा करताय काय तुम्ही माशा चवीनुसार मीठ. अरे पण अजून लागेल इथं. तरी हे बघा आता इकडे आम्ही ना आयडिया केली की चादर लावतो कारण आम्ही आता पूर्ण लाईट बंद केलंय कारण अजून पण माश्या ते खिडक्याच्या इथे येऊन ना असं काय हे होते करतात. माहितीये का, किचन मधले आपण लाईट लावली ना का ते त्यांना आतमध्ये कसं उजेड दिसतंय. मग ते छत म्हणजे जो मधमाशाचा पोला बनवला नाही त्याच्यावरनं ते उडतात आणि डायरेक्ट आपले काचेवरती बसतात. मग त्यांना असं वाटतं का लाईट वरती आतमध्ये यावं. पण तरी पण आता आले ना खिडक्या बंद एक आली तरी पण मग तेच भीती वाटते ना. मग मी असं बांधतो म्हणजे आपण लाईट लावली ना का मग बाहेर उजेड नाही जाणार. तर फायनली बघा असं पॅक केलेलं आहे आता जेणेकरून त्यांच्या इकडं उजेड नाही जाणार आणि त्यांची इच्छा इकडे व्हायची नाही यायची ना स्नेहा. येऊ तर असं शकतात, पॅक पण केलंय. आपण आता असं प्लॅन एवढा तरी करू शकतो. आणि हे आम्ही सर्व केल्याने गुगल वरती सर्च करून केलेलं आहे. हे बघा कारण ते आपले म्हणजे उजेडावरती ते हे होतात काय अट्रॅक्ट होतात आणि आतमध्ये यायला बघत होत्या. बस ना बघा एक मधमाशीचा पोला आला पण आम्हाला काय काय करायला लागला ना. चानू आहे आपल्या सोबत. तेच ना. आपण सकाळी उठतो आणि अचानक काही झालं तर हम्म. सेफ राहायला पाहिजे ना. आपल्याला एवढी काही ट्रिक पण माहिती नाही की आपण काय करू शकतो. चावली बिवली तर आणि काही प्रॉब्लेम झाला तर. बरोबर. सानूचा बर्थडे म्हणते बाबा मी birthday माझे पॅन्ट पडलेलं पायावर. तर हे बघा असं आम्ही आता एक सेफ्टी हे केलेलं आहे कारण 1-2 मधमाशा आल्या होत्या तर त्याच्यापासून आम्ही आपलं वाचलो. dustbin पण बघा, आणि हे कसं आहे माहिती एक आली तर भरपूर येते. हा येतात अटॅक. हे बघ कचरा पण आज आमचं बाहेर नाहीये घरात आहे. बापरे काढूया आता जेवण झालं तर. बघा इथे मटन मी ना हिरवा वाटण टाकून मस्त Boil करत केला. ठेवलेलं. बरोबर बॉईल केलाय. हळद पण टाकलेली थोडीशी आणि मीठ टाक. कारण हे मधुमक्खीची मुलं काय आम्हाला नीट तुम्हाला शेअर करताच नाही आला. मला तरी पण दाखवलं असेल. हो नाही ते मटनचं नाही दाखवलं पाणी. हिरवा वाटण आणि हळद टाकून मीठ टाकून उकळून घेतला आपण आणि boil. मस्तपैकी आता मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतेस पाणी मी. पण add. थोडासा पाणी ऍड केलेलं आहे बघा आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. बघा फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद टाकली. दुसरे हो. कुठलेही मसाले नाही पण आपले मटन करीला कलर बघा. आणि याच्यात आपण खोबऱ्याचं वाटण सुद्धा ऍड केलं तरी कलरचा बघा काहीच हे झालेला नाहीये प्रॉब्लेम. हो मस्तपैकी मिक्स करून झालेलं आहे. आता किती टाइम आपण शिजवायचं? आता फक्त 2 ते 3 मिनिटं हे करूया आपण गॅसवरती कारण ऑलरेडी मटन पण शिजलंय मसाले पण शिजले. ओके तर फायनली मटन झालेलं आहे बघा. एक नंबर. ओहो ओहो लजीज. हा 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 बघा किती भारी. सानू कसं झालंय? मस्त. ग्रेव्ही टेस्ट केली. तर आता ना आम्ही जेवायला बसलोय. या सर्वांनी जेवायला तांदळाची भाकरी, मटण, लिंबू, कांदा, भात. तर या सर्वांनी जेवायला बघा किती भारी झालेलं आहे. हा 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 भाई साहब नल्ली एक नंबर. नल्लीपासून सुरुवात करूया. अप्रतिम. एकदम परफेक्ट शिजलंय बघा. पूर्ण मांस निघाला लगेच. ओहो 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 एकदम लजीज. भाकरी, ग्रेव्ही. ठीक ग्रेव्ही खायला एवढी मजा येते ना. अप्रतिम. मटन चाप बघा ना एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. फक्त स्नेहा लजीज मसाल्यामध्ये तुम्ही विचार नाही करू शकत एवढा भारी झालाय. तर आता ना आमचा जेवण वगैरे मस्तपैकी झालेत आणि झालेलं आहे जेवण. मी काय बोलतोय. आणि आता रात्रीचे वाजले 11:30. विचार केला का चला आईस्क्रीम खाऊया. तसं पण घरामध्ये खिडक्या ओपन नाही करू शकत तर बाहेर कसं आल्यावरती आज थंड पण बिलकुल वाटते हवा ना. नाही घरात भेटली बाहेरची. सानू पण आहे तिकडे मोजी टोपी ते Ice cream येता येता दिलाय आणि आईस्क्रीम pizza खाल्ली पण तिने. खाल्ला. तर चला मग आता आपण या ब्लॉगला इथे एंड करूया.
आणि आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं आहे म्हणजे मधुमाशांनी त्यांचा जो घर बनवलाय, पोला बनवतात, छत बनवतात, तर त्याला घालवण्यासाठी म्हणजे तो काढण्यासाठी आपण असं काय प्रोफेशनल करू शकतो नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या सजेशनची आम्ही वाट बघू ना. तर आता या ब्लॉगला आपण इथे एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.